जर तुम्हालाही 2026 येण्याआधी फ्लुएंट इंग्लिश बोलायचे असेल, ग्रामर टॉपिक व्यवस्थित समजून घ्यायचे असेल, तर तुम्ही राईट व्हिडिओ बघताय. कारण आपण या 60 दिवसांमध्ये बरेच टॉपिक कव्हर करणार आहोत. तसेच बऱ्याच मेन टॉपिकवर जसे की हॅव, हॅज, हॅड, हॅव टू, हॅज टू, हॅड टू, वॉज आणि वर, विल आणि शाल, कॅन आणि कुड, मे आणि माइट यांवर मी डिटेल व्हिडिओ बनवले आहे. तेही नक्की बघा. कारण जर आपले बेसिक स्ट्रॉंग असेल तर स्पोकन इंग्लिश तितकीच स्मार्ट, अट्रॅक्टिव्ह आणि करेक्ट वाटेल. ऑल राईट, आज आपण शिकणार आहोत 2 असे मॉडेल वर्ब्स जे तुमचे इंग्लिश इन्स्टंटली स्ट्रॉंग, कॉन्फिडंट आणि पॉलिश्ड बनवतात. मस्ट अँड ऑट टू हे दोन्ही वर्ड्स सेम वाटत असतील, पण त्यांचा यूज अगदी वेगळा आहे. जर तुम्हाला नियम सांगायचे असतील, स्ट्रॉंग ॲडवाइस द्यायची असेल किंवा तुमची वाक्य अधिक क्लिअर आणि पॉवरफुल करायची असतील, तर हा लेसन तुमच्यासाठी गेम चेंजर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी होमवर्क आहे. ऑल राईट, माय नेम इज अदिती. यू आर वॉचिंग मी ऑन माऊली सेल्फ इम्प्रूव्हमेंट. मस्टचा यूज 3 ठिकाणी होतो: फॉर्मल ऑब्लिगेशन, नेसेसिटी अँड लॉजिकल सर्टॅनिटी. आणि ऑट टूचा यूज मॉरल ऑब्लिगेशन आणि प्रोबॅबिलिटीसाठी करतात. चला डिटेलमध्ये बघूया. फॉर्मल ऑब्लिगेशन: जेव्हा नियम, लॉ किंवा औपचारिक म्हणजे फॉर्मल ऑर्डर एखाद्यावर लागू होतात तेव्हा मस्ट वापरतात. सचाच बाईक चालवताना हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. यू मस्ट वेअर अ हेल्मेट व्हाईल रायडिंग अ बाईक. सर्व विद्यार्थ्यांनी आपली असाइनमेंट शुक्रवारपर्यंत सबमिट करणे आवश्यक आहे. ऑल स्टुडंट्स मस्ट सबमिट देअर असाइनमेंट्स बाय फ्रायडे. कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. एम्प्लॉईज मस्ट फॉलो द कंपनी रूल्स. लक्षात ठेवा, नियम, कायदा किंवा ऑथॉरिटी असेल तर मस्ट वापरतात. शुडपेक्षा मस्ट स्ट्रॉंग ऑब्लिगेशन आहे. जेव्हा काही महत्त्वाचे किंवा टाळता न येणारे काम आहे तेव्हा मस्टचा वापर करायचा. हे व्यक्तीची गरज किंवा आवश्यकतेवर जोर देते. सचाच तुम्ही नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. यू मस्ट ड्रिंक वॉटर रेग्युलरली. आपल्याला हा प्रोजेक्ट आज पूर्ण करणे गरजेचे आहे. वी मस्ट फिनिश दिस प्रोजेक्ट टुडे. तिला वेळेत औषध घेणे आवश्यक आहे. शी मस्ट टेक मेडिसिन्स ऑन टाइम. सो पर्सनल नेसेसिटी किंवा इंटरनल रिक्वायरमेंट दाखवण्यासाठी मस्टचा वापर होतो. कोणताही कायदा, नियम नसला तरी देखील इम्पॉर्टन्स दाखवतो. आता बघूया लॉजिकल सर्टॅनिटी. जेव्हा आपण एखादी गोष्ट पुरावे किंवा परिस्थितीवरून निश्चित समजू शकतो तेव्हा मस्ट वापरतो. हा पॉसिबिलिटीपेक्षा जास्त सर्टेन दाखवतो. सचाच ती घरीच असेल, तिची कार गॅरेजमध्ये आहे. शी मस्ट बी ॲट होम, हर कार इज इन द गॅरेज. तो कदाचित मीटिंग विसरला असेल. ही मस्ट हॅव फॉरगॉटन द मीटिंग. सो मस्ट हे लॉजिकल डिडक्शन दर्शवते. मे आणि माइट पेक्षा जास्त सर्टॅनिटी देते. तसेच निगेटिव्ह सेंटेन्ससाठी मस्ट नॉट वापरतात. फॉर एक्झाम्पल, यू मस्ट नॉट स्मोक हिअर. इथे धूम्रपान करू नये. आता पाहूया ऑट टूचा वापर कुठे आणि कसा होतो. ऑट टू हा सेमी मॉडेल वर्ब आहे. याचा वापर इंग्रजीत सल्ला, नैतिक जबाबदारी किंवा संभाव्यता व्यक्त करण्यासाठी होतो. याचे मेन 2 यूज आहे: मॉरल ऑब्लिगेशन अँड प्रोबॅबिलिटी. मॉरल ऑब्लिगेशन: जेव्हा एखाद्या व्यक्तीने योग्य कारणास्तव काही सो फ्रेंड्स, आज आपण मस्ट अँड ऑट टू यांच्यातील फरक खूप सोप्या भाषेत शिकलो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या माऊली चिल्ड्रन ऑट टू रिस्पेक्ट देअर पॅरेंट्स. मुलांनी आपल्या पालकांचा आदर केला पाहिजे. वी ऑट टू टेल द ट्रूथ. आपल्याला सत्य सांगणे गरजेचे आहे. शुड आणि ऑट टूचे जवळजवळ सारखेच अर्थ आहे, पण ऑट टू थोडा अधिक फॉर्मल आणि मॉरल टोन देते. हे नियमांपेक्षा कर्तव्य आणि इथिकल ड्युटी दाखवतात. प्रोबॅबिलिटी बघूया. जेव्हा एखाद्या गोष्टीचा आपण परिस्थितीवरून अंदाज दाखवतो किंवा शक्यता दाखवतो किंवा हे अपेक्षित आहे असे सांगू इच्छितो तेव्हा ऑट टू वापरतात. याला इंग्लिशमध्ये लॉजिकल एक्सपेक्टेशन किंवा प्रोबॅबिलिटी म्हणतात. सचाच तो आत्ता शाळेत असावा. ही ऑट टू बी ॲट स्कूल बाय नाव. जर आपण योग्य रीतीने हा प्लॅन फॉलो केला तर तो नक्की काम करेल. दिस प्लॅन ऑट टू वर्क इफ वी फॉलो इट करेक्टली. ट्रेन संध्याकाळी 7 वाजता पोहोचली पाहिजे. द ट्रेन ऑट टू अराईव्ह ॲट 7 PM.
ऑल राईट, आय होप तुम्हाला हे व्यवस्थित समजले असेल. हे 2 क्वेश्चन तुमच्यासाठी होमवर्क आहे. याचे करेक्ट आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. ओके, चला डेली यूज सेंटेन्सेस पाहूया मस्ट अँड ऑट टूचा यूज करून. तुला रोज अभ्यास करायलाच पाहिजे. यू मस्ट स्टडी एव्हरी डे. मला आता निघायलाच पाहिजे. आय मस्ट लिव्ह नाव. लोकांनी एकमेकांचा आदर करायलाच पाहिजे. पीपल मस्ट रिस्पेक्ट ईच अदर. त्यांनी नियम पाळायलाच पाहिजे. दे मस्ट फॉलो द रूल्स. तुला अधिक पाणी प्यायला हवे. यू ऑट टू ड्रिंक मोर वॉटर. त्याने माफी मागायला हवी. ही ऑट टू अपोलोजाइज. तुला नम्रपणे बोलायला हवे. यू ऑट टू स्पीक पोलाइटली. तुला लवकर झोपायला हवे. यू ऑट टू स्लीप अर्ली. सो फ्रेंड्स, आज आपण मस्ट अँड ऑट टू यांच्यातील फरक खूप सोप्या भाषेत शिकलो. आय होप तुम्हाला व्यवस्थित समजले असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या माऊली सेल्फ